त्यांचं नंतर घ्या मुन्नाबाई. भूषण जाबर यांनी हजर राहावे. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार श्री ॲडव्होकेट गीताजी म्हात्रे यांचं स्वागत भूषण सखाराम जाबर यांनी करावे, त्यांना विनंती. दादा 2 मिनिटं तुमची खुर्ची जरा या बाजूला घ्या. श्री गीताजी म्हात्रे हे ॲडव्होकेट आहेत, परंतु तरुणांना लाजवेल असं त्यांचा खेळ आहे, म्हणून त्यांचं स्वागत भूषण जाबर हे करीत आहेत. दिले नाही खजिनदार श्री अनिल अरुण पाटील यांचे स्वागत पांडुरंग सावरे यांना विनंती करतो. यांचं स्वागत त्यांना 2 मिनिटं यांना द्या, म्हणजे यांचं एक कोण कोण आहे ते बरोबर सांगते, पटकन होऊन जाईल. चला आता आपण नेक्स्ट सन्मान करणार आहोत. चला मुन्नाबाई चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत मुन्नाबाई चव्हाण साहेबांना विनंती असेल सन्मान स्वीकारण्याकरता आपण पुढे यायचं आहे. नक्की चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलं, त्यांच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. विश्वनाथ यांच्या माध्यमातून केला जाईल हा शुभ सन्मान मुन्नाबाई चव्हाण या साहेबांचा. त्यानंतर नेक्स्ट सन्मान आपण करणार आहोत. प्रदीप म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, चांगले सल्ले त्यांच्या माध्यमातून देत असतात. नक्की चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे. दयानंद भोवर यांना विनंती केली जाईल त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करणार आहोत. प्रदीपजी म्हात्रे यांचा नक्कीच चांगलं सहकार्य लाभलं जातं यांच्या माध्यमातून. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत प्रदीपजी म्हात्रे यांचा. त्यानंतर विनोद भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या. हा सन्मान स्वीकारण्याकरता कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत संजय अंधेर साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. विनोदजी भोईर या साहेबांचा नक्की चांगलं सहकार्य भरपूर प्रत्येक स्पर्धामध्ये त्यांचा लाभत असतो, त्यामुळे हा आपण शुभ सन्मान नक्कीच करत आहोत. त्यानंतर दयानंद पाटील साहेबांना विनंती केली जाईल सत्कार स्वीकारण्याकरता आपण देखील पुढे या. आमच्या मुख्य मंचावरती सदस्य आहेत कैलास चौधरी यांना विनंती केली जाईल त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत हा आपण शुभ सन्मान दयानंद पाटील या साहेबांचा. त्यानंतर कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत पांडुरंग सावर साहेबांना देखील पुढे यावं अशी विनंती केली जाईल सन्मान स्वीकारण्याकरता. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रामा बोरकोण यांना विनंती केली जाईल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत पांडुरंगजी सावर साहेबांचा.
निलेश काकड यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. पांडुरंगजी सावर साहेबांचा नक्कीच सदस्य आहेत आणि आयोजकांच्या भूमिकामध्ये नक्कीच चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून राहिलेलं आहे. चिंतामण झिरवे साहेबांना विनंती असेल चिंतामणजी झिरवे साहेबांना विनंती असेल सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. या स्पर्धेकरता नक्कीच आर्थिक सहकार्य लाभलं गेलं त्यांच्या माध्यमातून, त्याबद्दल हा आपण शुभ सन्मान करतोय. भानुदास जाबर यांना विनंती केली जाईल, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. त्यानंतर देवरामजी वरठा साहेबांना आपण विनंती करणार आहोत. रोहिदास बागात रोहिदास जाबर यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. आर्थिक सहकार्य या साहेबांच्या माध्यमातून लाभले गेलेले या आयोजनाकरता रोहिदास जाबर यांच्या माध्यमातून केला जाईल हा शुभ सन्मान. त्यानंतर गजानन सावर साहेबांना विनंती असेल हा सन्मान स्वीकारण्याकरता आपण पुढे यायचं आहे. राजू कोणार यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान करतोय आलेल्या मान्यवरांचं. चला डेबियन टेक्निकल टीमचे प्रतिनिधी आपण सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. प्रशांत भगत यांना विनंती केली जाईल हा सन्मान स्वीकारण्याकरता आपण पुढे या. नीट अँड क्लीन टेलिकास्ट त्यानंतर डीप बिलीव्ह नेटवर्क नक्कीच क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व देत असतात. प्रशांतजी भगत यांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. दिलीप सावर यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. डीबीएन टेक्निकल टीम मिस्टर प्रशांत भगत यांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. समालोचक यांचं अमित शर्मा रोहित म्हसे यांनी स्वागत करावं. दिवसभर त्यांनी उत्कृष्ट समालोचन केलेलं आहे. गुणलेखकाचं काम दिवसभर खूप चांगलं केलं. सुमित राठोड कुठे असते त्यांनी हजर राहावं. सुमित राठोड छोटासा बालक छोटासा मुलगा खूप सुंदर असं त्यांनी गुणलेखक त्याचं काम केलेलं आहे. असे तरुण पुढे यायला पाहिजेत तरच आपल्या देशाची प्रगती होईल आणि खेळामध्ये योगदान वाढेल. आणि पंच म्हणून रोहित म्हसे यांनी सुद्धा खूप चांगली पंचगिरी केलेलं आहे. त्यांचंसुद्धा स्वागत कैलास चौधरी यांना विनंती करतो. रोहित म्हसे हा एक चांगला ऑलराऊंड खेळाडू आहे. प्रतिभावंत खेळाडू आहे आणि त्याने आज दिवसभर पंचगिरी खूप चांगल्या प्रकारे केली. तसेच या स्पर्धेसाठी गेल्यावरसुद्धा जे भोजनची व्यवस्था होती ती प्रियंका सावर पांडुरंग सावर यांच्या पत्नी व त्यांच्या सहकारी त्या फक्त एकट्या आहेत पण त्या आज आले. पण प्रियंका सावर यांचं स्वागत तू कर ना. दोघांनी सुद्धा या कर कुठलाही व्यक्ती असू देस. हिराजी चौधरी यांना विनंती करतो.
आपण मैदान गाजवतो, पण आपलं घर सांभाळणं हे गृहिणीचं काम असतं. आणि जर गृहिणी नसेल तर आपण घर सांभाळू शकत नाही. म्हणून पांडुरंग सावर हे मैदानावर खेळ करतात, त्यांचा उत्कृष्ट खेळ असतो, परंतु त्यांना सहकार्य मिळते त्यांच्या पत्नी, आणि त्यांनी गेल्या वर्षीसुद्धा सहकार्य खूप चांगल्या प्रकारे केलं, म्हणून त्यांचंसुद्धा अभिनंदन. खूप सुंदर प्रकारे जेवण आपल्याला मिळालं, पण त्यांच्या सहकार्य आल्या नाही, त्या काही कामांमध्ये गेल्यात, पण त्या आल्यात. चला, सर्वांचं आदर सत्कार मान सन्मान झालेला आहे असा मी गृहीत धरतोय. तर लहू घोषे असतील तर आपण या सत्कार स्वीकारण्याकरता लहू घोषे यस आलेले आहेत. आपला विनंती असेल नक्कीच लहूजी घोषे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगलं नक्कीच स्टेजची उभारणी, त्यानंतर खेळाडू कक्ष, भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्या माध्यमातून. समीक्षा मंडप डेकोरेटर्सचे नक्कीच प्रोप्रायटर आहेत लहू घोषे यांना विनंती केली जाईल सन्मान स्वीकारण्याकरता आपण पुढे यायचं आहे. सुकुर काकड साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा सन्मान लहू घोषे यांचा. चला, आता आपण लगेचच वैयक्तिक पारदर्शकाकडे वळणार आहोत. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आहे या स्पर्धेचा, ज्याने 3 मॅच मध्ये 24 रन्स बनवलेले आहेत, त्यानंतर 4 विकेट प्राप्त केलेले आहेत. अचानक मास्टर डोंगरीपर संघाचा राजेश दळवी ठरलेला आहे बेस्ट बॉलर. सुकूर काकड यांना विनंती असेल बेस्ट बॉलरची ट्रॉफी द्यायची आहे राजेश दळवी या खेळाडूला. जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले गेलेले आहे राजेश यांच्या माध्यमातून, आणि ते ठरलेले आहेत या स्पर्धेचे बेस्ट बॉलर. त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ज्याची कामगिरी आहे 3 मॅच मध्ये 26 रन्स आणि 12 बॉल फेस केलेले आहेत. जय हनुमान फटेबस मास्टर कामन संघाचा मिस्टर भाईदास बाबर ठरले गेलेले आहेत. पांडुरंग सावर यांना विनंती केली जाईल त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट बॅटर ठरलेले आहेत भाईदास बाबर हे खेळाडू. नक्कीच मागच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटरची ट्रॉफी मिळवली होती. या खेळाडूने एक अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर या तिसऱ्या क्रमांकाचा भारताची जात आहे आई चौंडाई नागले संघ. संपूर्ण संघाने यायचा आहे. आई चौंडाई नागले ठरलेले आहेत या स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी. सर्वांनी यायचं आहे मुख्य मंचावरती ट्रॉफी स्वीकारण्याकरता. आई चौंडाई नागले संघाचे सर्व खेळाडू सर्वांना विनंती केली जाईल. चला, मान्यवर मुनाबाई चव्हाण, पांडुरंग सावर अनेक मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे तिसऱ्या क्रमांकाची. त्यानंतर या स्पर्धेचा दुसरा क्रमांकाचा मानकरी राहिला गेलेला आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचे सर्व खेळाडू. ट्रॉफी स्वीकारण्याकरता आपण मुख्य मंचावर यायचं आहे. चिंतामण झिरवे, त्यानंतर देवरामजी वरटा ज्येष्ठ नागरिक आहेत या विभागातील, त्यांच्या शुभ हस्ते दिले जाईल हे दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी.
अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला. त्यानंतर गजानन सावर यांना देखील विनंती असेल आपण ही ट्रॉफी देण्याकरता पुढे यायचं आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा ठरलेला आहे या स्पर्धेचा दुसरा क्रमांकाचा मानकरी. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण हातभार लावायचा या ट्रॉफीला. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेकरता नक्कीच प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे आदरणीय सन्माननीय शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जय हनुमान 40+ मास्टर कामन संघ. आपण देखील ही ट्रॉफी स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. त्यानंतर मुन्नाबाई चव्हाण, त्यानंतर अनिलबाई पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. पहिल्या क्रमांकाचा मानकरी जय हनुमान 40+ मास्टर कामन हा संघ ठरलेला आहे. सर्वांना विनंती असेल आपण या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. या ट्रॉफीचा पहिला क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जय हनुमान 40+ मास्टर कामन हा संघ. धन्यवाद. सर्व विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे या स्पर्धाचं आयोजनाकरता त्या सर्व आयोजकांचं देखील. त्यानंतर मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आणि ही स्पर्धा संपलेली आहे. जय हॅलो सर्व खेळाडूंचे स्वागत, मान्यवरांचे स्वागत, सर्व देणगीदारांचे स्वागत. कोणाचं आमच्याकडून स्वागत किंवा समारंभ राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.